आयुष्यात जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं असं म्हणत सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला। आणि आजच्या या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी पुणे येथील जे गणपती आहेत त्यांची काही क्षणचित्रे तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत। आम्ही सर्व परिवार मिळून पुणे सिटीतील सगळे गणपती आणि देखावे पाहण्यासाठी दरवर्षीच जात असतो, पण यावेळी माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी गणपती पाहायला जाऊ शकले नव्हते। पण शरयू, शर्वरी आणि त्यांचे पप्पा हे तिघेजण गणपती पाहण्यासाठी गेले होते। त्यावेळी त्यांनी काही फोटो इथे काढलेले आहेत आणि तेच फोटो मी तुमच्या सगळ्यांसाठी व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहेत। त्याचबरोबर सगळ्यांना माहितीच आहे की पुणे येथे रोषणाईचे देखावे, त्याचबरोबर हलते देखावे आणि जिवंत देखावेही केले जातात। असे बऱ्याच प्रकारचे देखावे सुद्धा पाहायला मिळतील। गौरी गणपतीची तयारी जी आहे ती करणं खूप सोपं असतं, पण झालेलं सगळं आवरताना अगदी कंटाळाच येतो। आणि त्याच दिवशी संध्याकाळी आम्हाला जायचं होतं सांगलीला। आणि शरयू आणि शर्वरीचे पप्पा आम्ही दोघेच जण निघालो होतो सांगलीला जाण्यासाठी। आम्ही शिवशाहीने आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली होती। सांगलीला पोहोचल्यानंतर शरयू आणि शर्वरीचे पप्पा यांची मावशी तिथे राहते, त्यांच्या मुलाची बाईक घेऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो होतो। सांगलीत आम्ही सकाळी पहाटे 5 वाजता पोहोचल्यानंतर तिथेच आम्ही मावशींच्या घरी फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर त्यांच्या मुलाची बाईक घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो होतो। आमचा पुढचा प्रवास हा जवळजवळ 70 किलोमीटरचा होता आणि तो आम्हाला बाईकनेच पूर्ण करायचा होता। पहिल्यांदाच आम्ही सांगलीतून करोशीला बाईकने निघालो होतो। आता करोशी म्हणजे तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की आमच्या देवघरामध्ये शानूरवली बाबा यांची तुरबत आहे, तर त्यांचं मूळ ठिकाण जे आहे ते कर्नाटक येथील करोशीमध्ये आहे आणि तिथेच जाण्यासाठी आम्ही दोघेजण निघालेलो होतो। रस्त्यामध्ये खूप छान असं वातावरण होतं आणि म्हणूनच मी या क्लिप्स घेतलेल्या आहेत। इथे तुम्हाला कृष्णा नदीसुद्धा पाहायला भेटणार आहे। कृष्णा नदी, त्याचबरोबर हिरवीगार झाडं आणि गाडीवरती असल्यामुळे खूप जास्त प्रमाणात हवा लागत होती, पण तरीसुद्धा मी क्लिप्स ज्या आहेत त्या घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर आता तुम्ही इथे पाहू शकता, हे जे आहे हे आहे करोशी गाव। करोशी गावामध्ये आमची एंट्री झालेली आहे आणि इथून पुढे आता आम्ही दर्ग्याकडे जाणार आहोत। शानूरवली बाबा यांचा दर्गा खूप सुंदर आहे आणि हे लोक जे आहेत करोशीतले गावकरी असतील किंवा तिथे येणारे लोक जे आहेत ते त्याच्यामध्ये खूप सारे बदल जे आहेत आता त्यांचं करण्याचं काम सुरू आहे। करोशीमध्ये पोहोचल्यानंतर तिथे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, मंदिर असोत किंवा दर्गा असो त्याच्या आजूबाजूला सर्व दुकानं असतात आणि तिथे सर्व पूजेचं साहित्यसुद्धा आपल्याला अगदी सहजरित्या उपलब्ध होऊन जातं। करोशीमध्ये सुद्धा खूप सारी दुकानं आहेत, तिथे जे आवश्यक दर्ग्यामध्ये नेण्यासाठी लागणारं सामान आहे ते अगदी सहज उपलब्ध होतं। आम्ही गाडी एक ठिकाणी पार्क केली आणि त्यानंतर पूजेचं सर्व सामान घेऊन आम्ही दर्ग्यामध्ये गेलो। दर्ग्यामध्ये फारशी गर्दी नव्हती, पौर्णिमा नुकतीच 11:45ला सुरू झालेली होती आणि त्यामुळे आमचं दर्शन अतिशय छान झालं आणि सर्व तिथले सोपस्कार उरकून मग आम्ही दुपारी 3 वाजता जेवणासाठी एक जवळपास हॉटेल पाहिलं। जेवण करून मग आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला, कारण त्याच दिवशी संध्याकाळी आम्हाला पुन्हा पुण्याला यायचे होते आणि त्यामुळे अतिशय गडबडीत आम्ही सांगलीत येऊन पुन्हा एकदा एस टीचा प्रवास आमचा सुरू केला।